आज परत हरमलवाल्याचा टेम्पो आला होता आणि आज काही जास्त गोष्टी घेतल्या नाही, कारण 15 दिवसा अगोदरच आले होते आणि त्यांच्याकडनं भरपूर असं सामान घेतलं होतं. मग म्हटलं नको बाबा, आई ओरडतील म्हणून लागल तेवढ्याच गोष्टी घेतल्या, म्हणजे घरात ज्या गोष्टी लागतात त्याच घेतल्या. आणि मग वरती आल्यानंतर ना मला एक क्रिएटिव्हिटी आठवली म्हणजे मी बघितली होती तीच मला क्रिएटिव्हिटी ना करायची होती. त्यासाठी ना मी ते मंगळसूत्र गाठायची भरणी घेतली होती, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मणी वगैरे मंगळसूत्र गाठायचे आहेत. तर मला ना काळे मणी पाहिजे होते, म्हणजे मला मुंग्या बनवायच्या होत्या आद्विकच्या शर्ट वरती. मुंग्या म्हणजे मुंगळे असतात ना, मुंगळे ते बनवणार आहे मी. म्हणजे ते एकदम रिअल वाटत होते माहितीये का त्या व्हिडिओमध्ये. तर म्हटलं चला आपण पण ट्राय करूया, खरंच ते रिअल होतं का, बनतं का. तर आद्विकचं व्हाईट कलरचं शर्ट होतं, त्याच्यावरतीच मी क्रिएटिव्हिटी करायची ठरवली होती, कारण म्हटलं यांच्या शर्ट वरती नको, ते जर चांगलं झालं नाही तर मग मला ओरडा बसेल. त्याच्यामुळे आद्विकला काय कळत नाही काय नाही, त्याच्यामुळे त्याच्या शर्ट वरती क्रिएटिव्हिटी करायचं मी ठरवलं होतं. आणि वाटलं नव्हतं एवढं छान होईल माहितीये का. त्या मुंग्या एकदम रिअल अशा वाटत होत्या, म्हणजे खरंच भारी वाटत होत्या. मग म्हटलं चला बाबा, आपले प्रयत्न ना सक्सेसफुल झालेत. मग हाताच्या कॉलर वरती ना मस्त अशा या मुंग्या बनवून घेतल्या. आणि जास्त काय अवघड नाहीये बरं का. 4 मणी लावायचे त्याला, म्हणजे नॉर्मल दोरा होऊन घ्यायचा, 4 मणी लावायचे आणि फक्त त्याला हात पाय आणि तोंड असं काढून घ्यायचंय. आता हे बघितलं तर खूप सोपं आहे आणि करायला गेल्यानंतर पण खरंच खूप सोपं आहे. त्याच्यामुळे मस्त अशी क्रिएटिव्हिटी केली होती. फक्त ही क्रिएटिव्हिटी करायचं म्हटलं की कंबर दुखून जाते, पण ठीक आहे, ते एवढं छान दिसतं ना की आपली मेहनत सक्सेसफुल झाली असं वाटतं. आणि याला जर कोणी लांबून बघितलं ना तर म्हणणारच नाही की हे मण्याचं वगैरे बनवून ठेवलेलं आहे. आणि असे मणी ना आम्ही भरपूर गोळा करून ठेवलेत. भरपूर म्हणजे मंगळसूत्र गाठायचा एक आम्ही डब्बाच करून ठेवलाय, कारण आम्ही बाहेर वगैरे मंगळसूत्र गाठायला जात नाही. आम्ही 4 जणी घरातच गाठतो. म्हणजे आमच्या सासूबाईंनी खरं तर हे आम्हाला शिकवले मंगळसूत्र गाठायचं, आणि ते खरंच आमच्या फायद्यात येते. म्हणजे बाहेर जायची वगैरे गरज नाही. मग आतमधून ना छान असा दोरा लॉक करून घ्यायचा आणि तेवढ्यात हातामध्ये सुई घुसली बघा. म्हणजे ही अशी क्रिएटिव्हिटी करणं पण सोपं नाहीये माहितीये का. सुया वगैरे एवढ्या टोचतात ना, पण मला खूप आवडतं माहितीये का वेगवेगळे क्रिएटिव्हिटी करायला. त्याच्यानंतर मग ताईने आवाज दिला की खाली केसांना तेल लावू. तर मस्त असं तेल वगैरे घेऊन गेले होते मी, आणि ताईना केसांना तेल लावत होत्या. आणि ही आमची देवांशी नुसतं मातीत खेळतात माहितीये का लेकरं आमचे. आद्विक तर झोपला होता, पण देवांशीला काय झोप येत नाही. मग माती खेळत बसली होती. मग मस्त केसांना तेल लावला. मग परत वरती येऊन ना शर्टच्या खिशावरती पण छान अशा मुंग्या बनवून घेतल्या आणि हातावरती पण रिअल असं वाटत होतं, मस्त वाटत होतं. छान अशी क्रिएटिव्हिटी मला तर आवडली. त्याच्यानंतर संध्याकाळी ना आद्विक बघितलं का त्याच्या पप्पाला मारलं ना, त्याला खूप राग येतो, म्हणजे रडतो पारतो माहितीये का. आणि तसंच काहीतरी त्याचं इथे चाललं होतं, चिडचिड करत होता, ओरडत होता, रडत होता, मला मारत होता की मारू नको म्हणून. पप्पामध्ये खूप जीव आहे त्याचा, पप्पासाठी त्याला खूप रडायला येतो. मला मारल्यानंतर रडू येत नाही त्याला, तर जाऊ द्या. असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.